सभापती महोदय, नाव पाठवतो आपल्याला खाली. राज्याचा अर्थसंकल्प काल जाहीर केला. आणि हा जाहीर करत असताना कुडतरकरजी खडसे साहेबांना एकदा यादी द्या. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा, आता आमची नाव कोणी द्यायची दोघांची, तेच ना. थापा सुद्धा म्हणता येईल त्याला, माहिती अशा अनेक थापा, अनेक घोषणा आज नाहीच वाचायचं. या अर्थसंकल्पात काल माननीय अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. फक्त विचारून घ्या किती वाजेपर्यंत राज्याची आर्थिक स्थिती सगळी जर बघितली तर राज्याच्या डोक्यावर किती कर्ज आहे हे संपूर्णपणे या अर्थसंकल्पात सभापती महोदय समाविष्ट केलेला आहेच. टेक्निकल या सगळ्या गोष्टी होत असताना हा अर्थसंकल्प एक महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने देणारा, काहीतरी त्याला नाव दिलं, विकसित महाराष्ट्र, विकसित भारत असं काहीतरी नाव दिलं. विकसित भारत, विकसित महाराष्ट्र. आणि असं होत असताना काही कविताही मान्य अर्थमंत्र्यांनी केल्या, त्या या बुकमध्येच आहेत, या पुस्तकात आहे. आणि ह्या सगळ्या होत असताना मी सुद्धा याच्यातल्या 4-5 वेगवेगळे काव्य ऐकून मी सुद्धा काही आपल्या समोर मांडू इच्छितो. घोषणा आणि थापा त्या भोवतीच अर्थसंकल्प फिरत आहे. घोषणा आणि थापा भोवतीच अर्थसंकल्प फिरत आहे. सरकारला पाहिजे तेच सरकार जुने पुन्हा नव्यानं सांगत आहे. ना शाळा आहे, ना शिक्षण आहे, बळीराजाचे शोषण आहे. लाडक्या भावाला नोकरी नाही, लाडक्या बहिणीला रक्षण नाही. शेतकरी त्रस्त आहे, शेतकरी त्रस्त आहे, निसर्गावर भिस्त आहे, शासनाची सुद्धा AI वर भिस्त आहे. ना दिलेल्या आश्वासनाचे भान, ना दिलेल्या वचनाची जाण. सरकार फक्त बडबडे, सोडे पोकळ घोषणांचे बुडबुडे. अशा प्रकारची हे अर्थसंकल्प आत्ताच्या घडीला या सरकारने जाहीर केले. सभापती महोदय, मी फार खोलात न जाता आत्ताच्या घडीला राज्याची आर्थिक स्थिती काय आहे, या सरकारने मागच्या वर्षी काय अर्थसंकल्प जाहीर केला होता, त्याच्या आधी काय जाहीर केला होता, हे जरा त्याच्या आधी काय जाहीर केला होता, याचा सुद्धा विचार मला असं वाटतं आपण केला पाहिजे. माझ्याकडे मागच्या 2 बजेटचाही सार आहे. 2023 ला पंचामृत अशी संकल्पना घेऊन बजेट सादर केलं होतं. त्याच्यामध्ये वाटतं देवेंद्रजी फडणवीस अर्थमंत्री होते त्यावेळेस. त्यांनी शाश्वत शेती, समृद्ध शेती, महिला, आदिवासी या समाज घटकाचा विकास, पायाभूत सुविधांचा विकास, रोजगार निर्मिती आणि पर्यावरणपूरक विकास अशी भूमिका मांडली होती. मागच्या वर्षी अजितदादांचं जे भाषण होतं त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या 4 प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजना असल्याचं म्हटलं होतं. सभापती महोदय, मागच्या 2 वर्षापूर्वीच्याच केलेल्या घोषणा, मग शाश्वत शेतीचे असेल, वेगवेगळ्या समाज घटकाचा विकास असेल, पायाभूत सुविधांमध्ये तर आपण मागे गेलो, हे आर्थिक पाहणी अहवालात सांगितलेलं आहे.
रोजगाराची स्थिती काय आणि पर्यावरणाची स्थिती काय या राज्याला सांगण्याची आवश्यकता नाही. चंद्रभागेमध्ये पर्यावरण किती आहे, काय परिस्थिती आहे, या मुंबईमध्ये काय स्थिती आहे, पुण्यात कशी स्थिती आहे, गडचिरोलीत कशा स्थिती आहे, वाटतं हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि मला असं वाटतं युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता याची सुद्धा समान स्थिती आत्ताच्या घडीला आहे. आणि मग सांगण्याचा मुद्दा हा की मागच्या वेळेचं बजेट असेल, त्याच्या आधीचं बजेट असेल आणि या वर्षीचं बजेट असेल, हे सगळे बजेट जर बघितले तर मला असं वाटतं हे नुसते घोषणांचे बुडबुडे आहेत. सभापती महोदय, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारे भरीव अशा पद्धतीनं तरतूद करण्यात आलेली नाही. शेतमालाला भाव हा सातत्यानं महत्वाचा विषय असताना त्याच्यासाठी सुद्धा कोणती उपाययोजना नाही आहे. दर्जेदार कृषी निविष्ठा बियाणे, खते, कीटकनाशके रास्त भावात शेतकऱ्यांना मिळावं याची कोणती उपाययोजना नाही. उलट कृषी विभागाच्या मार्फत मागच्या काळामध्ये सरकारला गंडवण्याचं काम या राज्याच्या मंत्र्यांनीच केलं आहे. महिलांसाठी सुद्धा तरतूद या ठिकाणी अतिशय तुटकी आहे. महिला अत्याचाराचा मुद्दा मला असं वाटतं त्याच्यावर उपाययोजना हे आपला स्वतंत्र विषय होईल, परंतु बेरोजगारांना सुद्धा कोणत्याही प्रकारे न्याय या अर्थसंकल्पातून सभापती महोदय मिळालेला नाही. सभापती महोदय, आत्ताच्या घडीला जर विचार केला या राज्याच्या डोक्यावर 9,32,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. आपण पूर्ण पाहत गेलो, 2013 असेल, 14 असेल, 14 असेल, 15 असेल, सगळे मधले काळ जर बघत गेलो तर आताच्या घडीला ज्या पटीनं कर्ज राज्याच्या डोक्यावर असतंच, पण त्याचं प्रमाण किती असावं. आज या राज्याच्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर 82,000 रुपयाचं कर्ज आहे. दरडोई कर्ज या राज्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर 82,000 रुपयाचं कर्ज आजच्या घडीला आहे. सभापती महोदय, राज्याच्या तिजोरीत होणारा एक एक पैसा महत्वाचा असताना आज या राज्यानं मोठ्या मोठ्या घोषणा, निवडणुकीसाठीची जुमलेबाजी ही पार काढण्यासाठी जर बघितलं तर आज व्याज फेडण्यासाठी फक्त 65,000 कोटी रुपये आपल्याला खर्च करावे लागतात. अशा प्रकारची स्थिती, 65,000 कोटी रुपये व्याज फेडण्यासाठी कित्येक राज्याचं बजेट सुद्धा 65,000 कोटी नाही, परंतु आपलं राज्य 65,000 कोटी रुपये व्याजाच्या रूपात देते. सभापती महोदय, सभापती महोदय, हे सगळं परत असताना कधी नव्हे, असं कधीच होत नाही. आता इथे आताचे अर्थ राज्यमंत्री आणि आधीचे अर्थ राज्यमंत्री दोघे पण आहे, पण भांडवली खर्चात 2% कपात करण्याची वेळ सरकारवर आलेली. सभापती महोदय, सभापती महोदय, भांडवली खर्चात वाढ होत असते, परंतु या राज्याला आज 2% कपात करण्याची वेळ आलेली आहे. आता असं असताना खर्च वाढवणाऱ्या योजना सरकार कशा राबविणार हा एक प्रश्न आहे. एकीकडे भांडवली कपात 2% होत असताना खर्च वाढवणाऱ्या योजना सुद्धा सरकार कशा पद्धतीने राबवणार. आज मागील आर्थिक वर्षात भांडवली कामावर 13% रक्कम खर्च झाली, या वर्षी ती 11%वर खर्च केली जाणार अशा प्रकारचा अंदाज आहे. याचाच अर्थ विकासासाठी आवश्यक उत्पादक घटक उभारण्यासाठी असलेली रक्कम सरकार कमी करत आहे. म्हणजे विकास कमी करायचा, हा विकास भांडवली खर्च कमी करायचा, याचा अर्थ विकास कामाला कुठेतरी कात्री लावायची. म्हणजेच सरकार महत्वाचे आणि दूरगामी भांडवली खर्चावर कपात करत आहे आणि जे अनुत्पादक खर्च आहेत याला म्हटलं सरकार कुठेही कात्री लावत नाही. म्हणजे ज्याचं दूरगामी परिणाम होतील अशा योजनेला कात्री लावायची आणि अशी कात्री लावत असताना लोकप्रिय घोषणांना मोठ्या प्रमाणावर निधी द्यायचा, असं एक दुटप्पी काम राज्य सरकार सभापती महोदय करत आहे.
सभापती महोदय, आपल्या राज्यातला जो रुपया येतो त्यातला 56 पैसे हे वेतन, कर्ज, परतफेड आणि व्याजावर जातं. उरलेल्या 44 पैशामध्ये आपल्याला राज्याचा डोलारा सांभाळावा लागतो. अशा पद्धतीची स्थिती आहे. आणि म्हणून हे प्रमाण वाढवण्यासाठी राज्याचे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोणतेही स्ट्रक्चरल प्रयत्न सभापती महोदय या ठिकाणी दिसत नाही. एकीकडे उत्पन्न वाढण्यावर मर्यादा आहे आणि एकीकडे अनावश्यक खर्च वाढ मोठ्या प्रमाणावर हे राज्य करतं. अशा प्रकारची परिस्थिती सभापती महोदय. आणि म्हणून हे राज्य खऱ्या अर्थाने या राज्याच्या हिताचा विचार करतं काय सरकार? तर हे सरकार कोणत्याही प्रकारे राज्याच्या हिताचा विचार न करता फक्त निवडणुकांचा, स्वार्थाचा विचार हे सरकार आताच्या घडीला सभापती महोदय हे दिसून येतं. सभापती महोदय, आपलं बजेट यावेळेचं 7,20,000 कोटीचं आहे. बरोबर आहे ना? 7,20,000 कोटी. महसुली खर्च आहे 6,06,855 कोटी. याचाच अर्थ महसुली तूट सुस्पष्टपणे 45,892 कोटी. सभापती महोदय, राजकोषीय तूट 1,36,234 कोटी आहे. मागच्या वेळेसपेक्षा दुपटीने प्रमाण सभापती महोदय. आणि खऱ्या अर्थानं राज्याला वारंवार कर्ज घेऊन अशा पद्धतीनं राज्य चालविण्याची एक सवय लागलेली आहे आणि हे फार दिवस चालत नाही. काही ना काही या सगळ्या विषयावर सातत्यानं कर्ज घेऊन राज्य चालवणं येणाऱ्या काळामध्ये राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, भावी काळामध्ये हा महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीनं मला असं वाटत नाही की योग्य पद्धतीनं राज्य सरकार अशा पद्धतीनं राज्याचा डोलार सांभाळतंय. सभापती महोदय, आर्थिक पाहणी अहवाल आला, याच्यामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर कमी झालेला आहे सभापती महोदय. सेवा क्षेत्राचा वाढीचा वेगही कमी झालेला आहे. कोणत्याही नवीन योजना असं कमी झालेल्या असताना कोणत्याही नवीन योजना उद्योग क्षेत्राची वाढ व्हावी किंवा सेवा क्षेत्राची वाढ व्हावी, मला असं वाटतं याच्यामध्ये कोणत्याही या अर्थसंकल्पामध्ये अशी कोणती तरतूद नाही. सभापती महोदय, अशी राज्याची स्थिती असताना कर्ज काढून, ऋण काढून सण राज्य साजरा करत असताना केंद्राने सुद्धा यावेळेस जी आपल्याला आर्थिक मदत देते याच्यामध्ये सभापती महोदय हात आखडता घेतलेला आहे. केंद्राकडून मिळणारे अनुदान 10% आपले कमी झालेले आहे. एकीकडे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, या राज्याला महाराष्ट्रापेक्षा जास्त प्रमाणात मदत यावर्षी मिळालेली. महाराष्ट्राला कमी मदत मिळालेली सभापती महोदय. खरं जर देशाचा विचार केला, जीएसटीच्या माध्यमातून सगळ्यात जास्त राज्य हे महाराष्ट्र राज्य केंद्राला म्हणा किंवा देशाला म्हणा मिळवून देत असताना या राज्याला किमान न्याय, मी म्हणत नाही कारण या देशाच्या सगळ्या लोकांचा विकास झाला पाहिजे या भूमिकेतून हे जीएसटी संकल्पना आलेली आहे. परंतु आज उत्तर प्रदेश सारखं राज्य, बिहार सारखं राज्य, इथे भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या राज्याला मोठा निधी जातो, परंतु या राज्याचं महायुतीचं सरकार या राज्याच्या तिजोरीला मी म्हणत नाही की फार जास्त आहे ना, परंतु मागच्या वेळेसपेक्षा 1 रुपया तर जास्त आहे ना. परंतु 10% घट यावर्षी केंद्राच्या अनुदानात सभापती महोदय झाली आहे. आणि अशा निधीत कमतरता असतानाही हे सरकार वेगवेगळ्या लोकप्रिय घोषणा, ज्या मोफत हे देणार, मोफत ते देणार, मोफत ते देणार, अशा पद्धतीनं सभापती महोदय घोषणा करते. सभापती महोदय, या राज्याचा जीडीपीचा जर विचार केला तर 5व्या क्रमांकावर आपण गेलेला आहे. आज आपल्या पुढे तेलंगणा आहे, कर्नाटक आहे, गुजरात आहे, तामिळनाडू आहे. त्याच्यानंतर आपला क्रमांक देशाच्या दरडोई उत्पन्नामध्ये या महाराष्ट्राचा क्रमांक आता 5व्या क्रमांकावर सभापती महोदय. 5व्या क्रमांकावर आपण आहोत. पण ओव्हरऑल जर महाराष्ट्राचा जर विचार केला 36 जिल्ह्याचा, तर मला असं वाटतं महाराष्ट्रात कमालीची विषमता सभापती महोदय, याच्यामध्ये कमालीची विषमता आहे सभापती महोदय. कारण जिल्ह्याचा विचार केला तर मुंबईचा 4 लाख रुपये आहे जीडीपी,
तर वाशिम सारख्या जिल्ह्याचा 1.08 लाख रुपये, एकीकडं ठाणे, पुणे, नागपूर, रायगड 2.5 लाख 3.5 लाख जीडीपी आहे. तर वाशिम असेल, गडचिरोली असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, या जिल्ह्याचा जीडीपी लाख रुपयाच्या आसपास आहे सभापती महोदय. हिंगोली, नंदुरबार तर सगळ्यामध्ये कमी आहे सभापती महोदय. सांगण्याचा मुद्दा हा की आपल्या राज्याचा विकास होत असताना स्पेसिफिक मुंबई, ठाणे, पुणे एवढ्यापुरता विकास मर्यादित राहतो. व्हावा या भागाचा विकास, परंतु या भागाचा विकास होत असताना सभापती महोदय पूर्ण महाराष्ट्राचा समान पद्धतीनं विकास होण्याची आवश्यकता आहे. या राज्याचे 36 जिल्हे बघितले तर त्यातले अर्धे जिल्हे जे राष्ट्रीय सरासरी आहे त्याच्यापेक्षा अतिशय कमी स्तरावर सभापती महोदय. आणि म्हणून राज्याने येणाऱ्या काळामध्ये या अर्थसंकल्पामध्ये राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, सगळ्या जिल्ह्याला समान न्याय मिळावा. भले धुळे असेल, भले नंदुरबार असेल, भले वाशिम असेल, भले रायगड असेल, भले जालना असेल, या सगळ्या जिल्ह्याला एक समान न्याय देण्याची भूमिका राज्याच्या बजेटमध्ये सभापती महोदय असण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, सरकार कृषी उत्पादनात आपण आघाडीवर आहे असं म्हणतो. आर्थिक पाहणी अहवालामध्ये कृषी विभागाचा वेग थोडासा आपला वाढलेला आहे, परंतु सभापती महोदय वेगवेगळ्या पिकाची पेरणीची जी स्थिती आहे ती सुद्धा आपल्या राज्यामध्ये कमी झालेली आहे. थोडक्यात पिकाखालचं जे क्षेत्र आहे ते आपलं घटलेलं आहे. मग गव्हामध्ये घट झालेली आहे आपल्या राज्यात, ज्वारीमध्ये झालेली आहे, बाजरीमध्ये झालेली आहे, कडधान्यामध्ये झालेली आहे. या सगळ्या स्थितीत हा आर्थिक पाहणी अहवालाचा रिपोर्ट आहे, हा माझा नाही आहे. या सगळ्या पिकाची एकच उदाहरण देतो. समजा गहू मागच्या वर्षी 1126,000 हेक्टर होता, तो 1047 हेक्टरवर आलेला आहे सभापती महोदय. अशी स्थिती मी सांगितलेल्या सगळ्या पिकांची आहे. थोडक्यात या सगळ्या पिकांच्या संदर्भात सरकारने जर शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीनं मदत, चांगल्या पद्धतीनं सहकार्य जर केलं तर सभापती महोदय येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो. सभापती महोदय, मी सुरुवातीला सांगितलं की या योजना म्हणजे नुसते बुडबुड आहे. माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा या वर्षीचा सभापती महोदय. या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्याचं जर आपण बघितलं तर याच्यातले 25 ठळक मुद्दे फक्त निवडणुकीपुरते संकल्पपत्रात भारतीय जनता पार्टीने सभापती महोदय टाकलेले आहेत. याच्यातला एकही मुद्दा पूर्ण झालेला नाही. भारतीय जनता पार्टीचा पहिलाच मुद्दा होता 1500 वरून 2100 करणार लाडक्या बहिणींना. शेतकरी सन्मान योजने 12,000 मधून 15,000 करणार. 8 दिवसापूर्वी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात जाहीर केलं की 12,000 रुपयावरून 15,000, 12,000 मध्ये 6,000 केंद्राचे, 6,000 राज्याचे, पंतप्रधान सन्मान योजनेचे 6,000 आणि नमो योजनेचे 6,000 आहे. याच्यात 3,000 रुपये राज्य वाढवणार अशा प्रकारची घोषणा केली. परंतु आताच्या घडीला बजेटमध्ये ही योजना सभापती महोदय कुठेही आलेली नाहीये. हे होत असताना भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात असं म्हटलं होतं की MSPशी समन्वय साधत 20% भावांतर योजना राबविण्यात येईल. कुठे राबवली? कुठे राबवली जाते? MSPच्या संदर्भात जी भावांतर योजना असते ज्याचं ॲव्हरेज काढावं लागतं आणि शेतकऱ्याच्या पिकाला भाव द्यावा लागतो, परंतु ही भावांतर योजना मला असं वाटतं कुठेही राबवली जात नाही. मी बाकी सगळे मुद्दे वाचत नाही, कारण आता वृद्धांना पेन्शन द्यायचं 1500 वरून 2100 करणार म्हटलं, कुठे केलं? या बजेटमध्ये याचा कुठेही सभापती महोदय उल्लेख नाहीये. राज्यात जीवनावश्यक वस्तूच्या किमती स्थिर ठेवण्यात येतील अशी घोषणा केली होती, सगळ्यांनी केली होती, परंतु जीवनावश्यक वस्तूंचे स्थिर आत्ताच्या घडीला राज्यातल्या कुठेही नाहीये. 95चं जेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा 5 वस्तूंचे भाव, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवलेले होते सभापती महोदय. त्याच धर्तीवर करण्याची घोषणा झाली होती, परंतु हे काही होऊ शकलेलं नाही. सभापती महोदय, ग्रामीण भागात 45,000 गावात पानंद रस्ते करणार अशी घोषणा आहे. भरत शेठ आता त्या खात्याचे मंत्री आहे, अजून त्यांना निस्तरता 2 वर्ष लागतील. जुनं सगळं पेमेंट देण्यासाठी शिरसाट साहेब भरत शेठला म्हणलं पानंद रस्त्याचं मागचं निस्तरता तुम्हाला 2-3 वर्ष लागणार आहे. पानंद रस्त्यामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या काळात काम झालेलं म्हणजे कसं झालंय, बऱ्याच जणांचं काम नाही झालेलं मास्टर तयार आहे भरत शेठ. मी तुम्हाला कित्येक ठिकाणचे दाखवू शकतो.
तुम्ही जरा आता फिरायला या मैदानात. भोमरेंचे एक अधिकारी आले त्यांच्याकडं, मालपाणी नावाचे. हा, मालपाणी नाव त्यांचं. 45,000 गावात पाणंद रस्ते योजना चांगली. सभापती महोदय, पाणंद रस्ता ग्रामीण भागासाठी अतिशय आवश्यक आणि चांगली योजना आहे. परंतु आज या योजनेला गरगर लागलेली आहे. बरेच गावात रस्ते पूर्ण झाले. 25 लाख रुपये 1 किलोमीटरला देण्याची योजना आहे. गावातले लोक खुश होते, कारण जेडपीच्या याच्यात रस्ता येत नाही, आमदारने इथून घेता येत नाही, स्टेटच्या प्रोग्राम मध्ये करता येत नाही. म्हणून पाणंद रस्ते खऱ्या अर्थाने एक चांगली योजना आहे. परंतु ही पाणंद रस्त्याची योजना 45 गावात रस्ते बांधण्यात येतील. मला वाटतं बांधण्यासाठी किती निधी केंद्र देणार आणि किती निधी राज्य देणार, दोन्हीच्या वाट्यातून हा पाणंद रस्ता होत असतो. मला वाटतं जुनी देणं देता देताच नवीन मंत्र्याला अवघड जाईल अशा प्रकारची स्थिती. नवीन मंजूर करायचं तर अतिशय लांब आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, सगळे मुद्दे वाचायला गेलं त्याच्यातला कोणताही मुद्दा या जाहीरनाम्यातला पूर्ण नाही आहे. 2028 पण महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष आहे. सभापती महोदय, आताच्या घडीला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $512 बिलियन आहे आणि बिलियन आहे, ती ट्रिलियन करायची. 1 ट्रिलियन. सभापती महोदय, 4 वर्षात शासन कोणती जादूची कांडी फिरवणार की 1 ट्रिलियन ही अर्थव्यवस्था होईल, हा प्रश्न आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, वेगवेगळ्या घोषणा आहे फक्त याच्यामध्ये. शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या खतावरील संपूर्ण राज्य वस्तू व सेवा कर अनुदानाच्या स्वरूपात परत देऊ, अशी जी याच्यात कुठे उल्लेख नाही. आपल्याला माहिती आहे, आपण ग्रामीण भागातून निवडून येतं, आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहोत. शेतकऱ्याला जे ज्या पद्धतीनं खरेदी करावी लागते, 18% GST आपली ही घोषणा आहे. या खतावरील संपूर्ण राज्य वस्तू व सेवा कर आपल्याला परत दिला जाईल. परंतु या बजेटमध्ये अशा पद्धतीनं कोणतीही व्यवस्था सभापती महोदय केली नाही. आपण सांगण्याचा मुद्दा हा, सभापती महोदय, मी जे सांगितलं की ह्या नुसत्या घोषणा आहे. सभापती महोदय, SC ST साठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, तरुणांसाठी असेल, भारतीय जनता पार्टीनं जो जाहीरनामा सादर केला होता, याच्यातली एकही गोष्ट आत्ताच्या बजेटमध्ये सभापती महोदय नाही. सांगण्याचा मुद्दा हा की कथनी आणि करणी याच्यामध्ये पूर्ण फरक आहे. कथनी वेगळी करायची आणि करणी कुठंच नाही, अशा प्रकारची सभापती महोदय ही स्थिती आहे. सभापती महोदय, बजेटमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या याचा जर हिशोब करत बसलं तर मला असं वाटतं अतिशय फसव्या घोषणा केलेल्या आहे. या बजेटमध्ये सातत्यानं 2-3 टर्म पासून पुणे शिरूर उन्नत मार्ग होणार म्हणून सांगितलं जातं. आताही तसंच फक्त घोषणा आहे. सभापती महोदय, वेगवेगळ्या पद्धतीने ज्या घोषणा केलेल्या आहे, एक एक घोषणा जर बघितली तर सरकार कोणत्याही घोषणा पूर्ण करू शकत नाही, अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, या बजेटमध्ये स्मारकांसाठीची काही स्मारकां करणार म्हणून अशा प्रकारची घोषणा आहे. महाराजांचे गड किल्ले 8 स्मारके, आताच्या घडीला 8 स्मारके अपूर्ण अवस्थेत आहे, तरी 3 नव्या स्मारकाची घोषणा आताच्या घडीला सभापती महोदय केलेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचं संगमेश्वर येथील स्मारकासाठी सुद्धा निधी देणार असं म्हटलेलं आहे. पण मला असं वाटतं भरत शेठला चांगल्या पद्धतीनं माहिती असेल की या ठिकाणच्या स्मारकाच्या जागेचा मुद्दा अजूनही चालू आहे. मूळ मालक, जमीनधारक आणि सरकारी अधिकाऱ्याच्या वादामध्ये अजूनही ही जागा जशीच्या तशी अडकलेली. सभापती महोदय, सभापती महोदय, थोडक्यात या सगळ्या विषयाचं जर बघितलं तर ह्या नुसत्या खोट्या बाता या बजेटमध्ये सभापती महोदय मारलेल्या आहे. महायुतीची एक जाहिरात आहे, याच्यामध्ये सांगितलेलं काय काय करणार म्हणून, पण हे जे करणार अशी जाहिरात आहे. या जाहिरातला एकही मुद्दा आताच्या घडीला या ठिकाणी सभापती महोदय सरकारने केलेला नाही. सभापती महोदय, छोटे छोटे मुद्दे, छोटे जर मुद्दे बघितले, आज एक विम्याचा मुद्दा आहे. विमा ज्या पद्धतीनं मी डिटेल्स विम्याच्या विषयी सकाळी बोललेलो आहे, आता मी त्याच्यात बोलत नाही, परंतु पीक विमा खरीप 2024 सभापती महोदय मी छोटासाच मुद्दा मांडतो, बाकी तो 1 रुपयात
त्यात भ्रष्टाचार हा विषयात मी पडत नाही, पण शेतकरी हप्ता यावेळेचा 1,74,00,000 रुपये, राज्य शासनाचा हप्ता 4,801 कोटी, केंद्र शासन हप्ता 3,282 कोटी, एकूण झालं 8,085 कोटी. विमा कंपनीने शेतकऱ्यांना दिले 52,88,00,000. म्हणजे 8,085 कोटी रुपये विमा कंपन्याला राज्याचा हिस्सा, केंद्राचा हिस्सा आणि शेतकऱ्याचा हिस्सा म्हणून गेलेला 8,085 कोटी. फक्त 52 कोटी रुपये शेतकऱ्याच्या हातामध्ये याच्यातले विम्यातले सभापती महोदय पडलेले. याच्यावर सरकार लक्ष का देत नाही? विमा कंपन्या काय आपल्या कोणी घरच्या आहेत का? विमा कंपन्याचा लाड आपण का करतो? परंतु हे सरकार या विमा कंपन्याचा सुद्धा पूर्णपणे लाड करतं सभापती महोदय. लाड म्हणजे असंही असू शकतं. अजून लाड यांची कोणती विमा कंपनी आली नाही, नाही तर तिलाही मिळेल सगळं कॉन्ट्रॅक्ट. अजून त्यांनी विमा कंपनी कोणती स्थापन काय हरकत नाही. आणि म्हणून अशा विमा कंपनीचा लाड सरकार का करतं हा प्रश्न सभापती महोदय मी आपल्या माध्यमातून विचारतो. सभापती महोदय, साहेब सभागृह शांत आणि व्यवस्थित चालू होतं. सभापती महोदय, वेगवेगळ्या पद्धतीनं या बजेटमध्ये विमानतळाविषयी घोषणा केलेली आहे. शिर्डीचं विमानतळ नाईट लँडिंग करणार हे सातत्यानं सांगितलं जातं, परंतु होत नाही. आज अमरावतीच्या विमानतळाचा मुद्दा आहे. सभापती महोदय, या राज्यातले नांदेड असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, चिप्पी असेल, जळगाव असेल, या विमानतळाची स्थिती काय? ऑल्टरनेट ना विमानतळ तर या राज्यामध्ये अनेक ठिकाणी झाले, परंतु या विमानतळाला आताच्या घडीला साधं कोणतंही विमान उतरू शकत नाही अशा प्रकारची राज्याची स्थिती आहे. 16-17 विमानतळ या राज्यामध्ये आताच्या घडीला आहे. मग अकोल्याचं असेल, अमरावतीचं असेल, धाराशिवचं असेल, लातूर बऱ्यापैकी उतरतात, नांदेड बऱ्यापैकी उतरतात, चिपीचं बंद पडलेलं आहे. आणि हे असं असताना या विमानतळाकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, या बजेटमध्ये महामंडळाविषयी बोललेलं आहे, पण मी पुरवणी मागण्याच्या वेळेस बोललो हे महामंडळ याचे पूर्ण आकडे माझ्याकडे आहे. जवळपास 18 महामंडळ आहे. यातल्या कोणत्याही महामंडळाला 1 रुपया सुद्धा सरकारने दिलेला नाही. मग वेगवेगळ्या जातीच्या नावानं महामंडळ बनवले गेले. मग परशुराम आर्थिक विकास महामंडळ असेल, नाही तर वीर शिरोमणी महाराणा असेल, विणकर समाजाचा असेल, किंवा उमाजी नाईकाचं नावाने असेल, किंवा महात्मा बसवेश्वराच्या नावाने असेल, किंवा ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी असेल, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी असेल, 1 रुपया सुद्धा निधी सरकारने या महामंडळासाठी या बजेटमध्ये ठेवण्याची आवश्यकता होती. सभापती महोदय, पण ठेवलेला नाही. सभापती महोदय, मोठ्या मोठ्या घोषणा खूप याच्यामध्ये, पण छोट्या छोट्या गोष्टी सरकार करायला विसरते. सभापती महोदय, सभापती महोदय, या सगळ्या याच्यात विचार करायला आमच्या संभाजीनगरची एक छोटीशी बातमी. शिरसाट साहेब, आपल्याला माहिती आहे की संभाजीनगर येथे एक वंदे मातरम सभागृह आहे. सभापती महोदय, 34 कोटी खर्च करून बांधलं. खऱ्या अर्थानं मराठवाड्याचा एक स्वातंत्र्य लढा वेगळ्या पद्धतीने लढलेला आहे. भारत देश 15 ऑगस्टला स्वतंत्र झाला 1947ला, परंतु मराठवाडा हा 17 सप्टेंबर 1948ला स्वतंत्र झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी त्यावेळेस रजाकाराच्या विरुद्ध लढा उभारला होता त्या ठिकाणी वंदे मातरम सभागृह मागच्या काळात झालेला आहे. पण या वंदे मातरम सभागृहाला 34 कोटी रुपये खर्च करून बांधले. याचं लाईट बिल भरायला सरकारकडे पैसे नाही. सभापती महोदय, हा या आंदोलनाचा अपमान आहे. आज या आंदोलनाचा अपमान सरकार करत असताना आर्थिक प्रोव्हिजन अशा छोट्या छोट्या असल्या पाहिजे, परंतु डिपार्टमेंट मोठे मोठे अशा पद्धतीनं सभागृह, अशा पद्धतीनं स्मारक बांधतो, परंतु लाईट बिल सुद्धा भरू शकत नाही. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. सभापती महोदय, वेगवेगळ्या रस्त्यांची इथं घोषणा केलेली आहे. एका रस्त्याकडे मी सरकारचं लक्ष वेधू इच्छितो माननीय अर्थमंत्री महोदय. एक रस्ता आहे ज्याचं नाव आहे, आपण असं म्हटलं त्याला, सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग. हा मार्ग होता गोदावरी नदी काठावरील सुमारे 25 ते 30 तीर्थस्थळांना जोडणारा आहे. आणि हा महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हे सगळे स्थळ आहे.
आणि याच्यासाठी हा अष्टशताब्दी मार्ग सर्वज्ञ सरकारने करण्याची घोषणा केली होती, परंतु हा मार्ग सुद्धा सरकारने याच्यासाठी या पूर्ण याच्यामध्ये कुठेही व्यवस्था केलेली नाही. सभापती महोदय, या बजेटचा जर विचार केला तर मी छोट्या छोट्या गोष्टी सांगेल. या पुस्तकात लिहिलं मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, पण बरं झालं त्याच्यातच लिहिलेलं आहे. पहिलं सुद्धा पूर्ण झालं नाही अजून. पहिली मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 1, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 2, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आता 3 ची घोषणा झाली. माझा सरकारला प्रश्न आहे, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 2 तरी पूर्ण झाली का? अजून 1च अपूर्ण आहे, 2 तर सुरुवात झालेली नाही आणि तुम्ही 3 ची घोषणा करता. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 3, पंतप्रधान ग्राम सडक योजना वेगळी योजना आहे. ठीक आहे, आधीची पंतप्रधान ग्राम सडक योजना आणि आताची मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सारखी वारखी असेल. नवीन पंतप्रधान ग्राम सडक योजना वेगळी असताना ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना 3, पण अजून 2चे सुद्धा काम पूर्ण झालेले नाही. 1चे काम अधुऱ्यावर पडलेले आणि आपण बजेटमध्ये 3री ग्राम सडक योजना जाहीर करताय माननीय अर्थमंत्री महोदय, परंतु ह्या सगळ्या फसव्या घोषणा आपल्या माध्यमातून सभापती महोदय झालेल्या. सभापती महोदय, गडचिरोली विषयी याच्यामध्ये सुरजागड विषयी लिहिलेला आहे की वेगवेगळ्या पद्धतीनं गुंतवणूक, वेगवेगळ्या पद्धतीनं 7,500 रोजगार निर्मिती होणे. हे जर बघितलं तर मला असं वाटतं इथली खनिज संपत्ती आदिवासी बांधवांना एक प्रकारे अन्याय करून या ठिकाणी हा प्रकल्प पूर्णपणे सरकार लादतंय. आज या ठिकाणी सुरजागड पासून बल्लारपूर पर्यंत जवळपास 600 ते 700 वाहनं दररोज वाहतूक करतात. तेवढाच रस्ता सरकार बनवतंय. बाकी दळणवळणाची साधनं कुठं बनवत नाही. तिथं त्या भागातल्या मोठ्या मोठ्या नेत्यांचीच वाहनं चालू आहे. त्याच भागातल्या नेत्यांसाठी हा रस्ता आहे. बाकीच्या काही आदिवासी लोकांच्या हितासाठी कोणताही रस्ता इथं होत नाहीये गडचिरोलीमध्ये. फक्त सुरजागड ते बल्लारपूर आणि वाहनही चालतात ते मला असं वाटतं मोठ्या मोठ्या सगळ्या नेत्यांचे चालतात. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आज इथल्या आदिवासींना नोकऱ्याच्या खोट्या घोषणा केल्या गेल्या. सभापती महोदय, मागच्या काळात मी कलेक्टरांशी चर्चा केली, मी तिथे गेलो होतो. 5,500 नोकऱ्या लागल्या, त्यातल्या 25-30 नोकऱ्या तिथल्या आदिवासी बांधवांना लागल्या. हे सगळेच्या सगळे कोणी वॉचमन होतं, कोणी शिपाई होतं, कोणी रस्त्यावर पाणी मारणारं होतं. आणि म्हणून कंत्राटदारांच्या स्वार्थासाठी सुरजागडच्या नावाखाली जंगलाचं वाटोळं, आदिवासी बांधवांच्या साधन संपत्तीचं वाटोळं, या आदिवासींना विस्थापित करण्याची वेळ या सरकारने आताच्या घडीला सभापती महोदय आणलेली आहे. आणि सरकार एकीकडे या घोषणा, खोट्या घोषणा करतंय. प्रत्यक्षात या सरकारच्या माध्यमातून असं कोणतंही काम होत नाहीये की ज्या माध्यमातून या जनतेला न्याय मिळेल. सभापती महोदय, आज या सगळ्या विषयामध्ये मुद्रांकाविषयी सुद्धा उल्लेख आहे. मान्य आशिषजी, या विषयाकडे लक्ष द्या. 100 रुपयाच्या बॉन्डच्या ऐवजी आता 1000 रुपये बॉन्ड द्यावं लागणार आहे. हा काय प्रकार आहे? हो ना, आता 1000 रुपये का? नाव आहे ना यादीत. स्टॅम्प, मुद्रांक 100 रुपयाऐवजी 1000 रुपये इतकं करण्याचं दस्त अभिनयासाठी दाखल करताना एक अशा पद्धतीनं तरतूद या बजेटमध्ये केली. हे काय? सर्वसामान्य माणसासाठी. आज मला असं वाटतं एकीकडे वेगवेगळ्या योजना जाहीर करायच्या आणि जनतेच्या खिशातून अशा पद्धतीनं पैसा काढायचा, असा हा प्रकार मला असं वाटतं या सगळ्या विषयातून झाला आहे. सभापती महोदय, वेगवेगळ्या विभागाला निधी देत असताना मी सातत्यानं बोलतो की जलजीवन या विभागासाठी मोठ्या निधीची गरज आहे. आज जिल्हा परिषद असेल, जीवन प्राधिकरण असेल, या योजना करतंय, परंतु यांना मोठ्या प्रमाणावर निधीची कमतरता आताच्या घडीला सभापती महोदय. आज जलजीवनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा या विभागाला खऱ्या अर्थानं निधीची आवश्यकता आहे. बजेटमध्ये तेवढ्या निधीची उपलब्धता नाही आहे. लोक जिल्हा परिषदला बोलतात, जीवन प्राधिकरणा बोलतात, परंतु जलजीवनच्या ज्या योजना आहेत या जवळपास 19,000 योजना आहेत, 43,000 योजना आहेत. त्यातल्या 43,000 पैकी मंजूर फक्त 5,000 झालेल्या आहे. किमान पंतप्रधानाचं स्वप्न आहे हर घर जल, हर घर नल. 43,000 योजना असेल, फक्त त्याला 5,000 योजनेला मंजुरी दिली. 19,000 योजना रिवाइजला टाकलेल्या आहे. उरलेल्या अर्ध्या योजनेचा अजून कोणताही पत्ता नाही आहे. आणि म्हणून जलजीवन योजना भले जिल्हा परिषद असेल,
भले जीवन प्राधिकरण असेल, या दोन्ही विभागांना निधी, कारण ग्रामीण भागामध्ये आजच्या घडीला कोणत्याही भागात असो मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा टँकरने होतो. आज या विभागात लोक जिल्हा परिषदला बोलतात, जीवन प्राधिकरणला बोलतात, पण खरा दोष हा अर्थ विभागात आहे. अर्थ विभागातून मागच्या काळात आपण इकडून तिकडे सगळे गेले, त्यावेळेस तुम्ही म्हणत होता आम्हाला निधी मिळत नाही, आम्हाला निधी मिळत नाही. हा निधी अशा पद्धतीनं आताच्या घडीला तुम्हाला मिळत नाही सांगतो मी. आज या 29,000 योजना आहे, परंतु फक्त 5,000 योजना मंजूर झालेल्या आहे, बाकीच्या योजना जशाच्या तशा पडलेल्या आहे. आणि म्हणून या विभागाला खऱ्या अर्थानं निधी असण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय, मराठवाडा वॉटर ग्रीडच्या विषयी घोषणा झाल्या. माझ्याकडे डिटेल्स आहे मराठवाड्यातले प्रमुख प्रोजेक्ट, मी जास्त सांगत नाही. ऊर्ध्व पैनगंगा विषयी घोषणा झाल्या. हा 1967चा प्रोजेक्ट आहे सभापती महोदय. बाबळी मध्यम प्रकल्प कधीचा आहे? हे 2000चा. आंदोलन केलं होतं 2000, इसवी सन 2000चा हा बावळी मध्यम प्रकल्प आहे. आज हा आत्ताशी भूसंपादन स्तरावर आहे सभापती महोदय. उनकेश्वर बंधारा आजही काही त्याच्यात काहीच झालेलं नाही. पोटा उच्च पातळी बंधारा औंढ्याचा तसाच आहे, उनकेश्वर किनवटचा तसाच आहे. मराठवाड्याचे सगळे जर बंधारे बघितले, मग जोड परळी असेल, ममदापूर असेल, पिंपळगाव असेल, निम्नदुधना असेल, जायकवाडी 2 असेल, वाकोद असेल, अंबड असेल, हे सगळे प्रकल्प सभापती महोदय बघितले तर फक्त घोषणा झालेली. मागच्या काळामध्ये मंत्रिमंडळाची बैठक संभाजीनगरात झाली होती. या संभाजीनगरामध्ये या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठवाड्याचा कायापालट केला जाणार म्हणून 46,000 कोटीचे विकास कामं जाहीर केले होते. त्यातले प्रामुख्यानं नदी जोड प्रकल्पासाठी, मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी. परंतु या 46,000 मधले फक्त 61 कोटी रुपये मागच्या काळामध्ये सर्वेक्षणासाठी येऊन पोहोचलेले. बाकी सगळेच्या सगळे प्रोजेक्ट सभापती महोदय, ही बैठक सरकारने घेतलेली 16 सप्टेंबर 2023ला. आता 2025 आहे, परंतु याच्यातलं फक्त सर्वेक्षणासाठी सरकारने 61 कोटी रुपये दिलेले. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सरकार मराठवाडा वॉटर ग्रीडचे मोठ्या टिमक्या माजवत असताना या योजनेसाठी मोठ्या प्रमाणात सभापती महोदय निधीची आवश्यकता आहे. सभापती महोदय, या सगळ्या विषयामध्ये मग या मराठवाड्याच्या विकासासाठी जलसंपदा विभाग असेल, परिवहन असेल, कृषी असेल, या ठिकाणी आपले सन्माननीय सदस्य हेमंत पाटील बसलेले आहे. भरत शेठ, जरा आपण लक्ष द्या. हळद संशोधन मंडळाचं हेमंत पाटलाला आपण अध्यक्ष केलं. काय त्यांच्याकडं कॅबिनेट दर्जा दिला? काय साधं ऑफिस नाही आहे, टेबल खुर्च्या नाही आहे, कॅबिनेट दर्जा म्हणतो आपण सन्मान्य सदस्यांना. मागच्या वर्षी याच्यात 100 कोटी रुपये दिले होते. काम बरं सुरू झालं, परंतु उद्धवजींच्या काळात हे काम सुरू झालं होतं. परंतु आत्ताच्या घडीला या योजनेला जवळपास 850 कोटीची आवश्यकता आहे. परंतु 100 कोटी खर्च झाले, पुढं या योजनेला 1 रुपया सुद्धा मिळत नाही. हेमंत पाटील नुसती ओसाडगावची पाटीलकी झाली ती हळद संशोधन मंडळ. खऱ्या अर्थाने या मराठवाड्याच्या विकासासाठी हिंगोली जिल्ह्यात सगळ्यात जास्त हळदीचं प्रोडक्शन आहे. या महाराष्ट्रामधलं सगळ्यात जास्त प्रोडक्शन हळदीचं इथं असताना हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे खऱ्या अर्थानं. परंतु सरकार या विभागासाठी अशी जी याच्यासाठी निधीची आवश्यकता आहे, 100 कोटी सरकारने मागच्या काळात खर्च केलेले आहे. आपल्याला हे काम बंद नाही करता येणार. तुम्हाला या वर्षी याच्यात काही ना काही प्रोव्हिजन ठेवावं लागणार आहे. हा जवळपास 850 कोटीचा प्रोजेक्ट आहे. बिलकुल हेमंतसाठी. आणि मला असं वाटतं ही विनंती नव्हे तर हा मराठवाड्याच्या विनंती माझी एकट्याची नाही, हा हिंगोली जिल्ह्याचा विषय आहे. हा काय हेमंत पाटलाचा किंवा माझा व्यक्तिगत विषय नाही, हा हिंगोली जिल्ह्याचा विषय आहे. हळद सगळ्यात मोठं प्रोडक्शन इथं असताना या हळदीवर मोठ्या प्रमाणावर प्रोसेसिंगचं वेगवेगळ्या पद्धतीनं सरकार प्रयत्न करणार आहे. आणि म्हणून याच्यासाठी या विभागाला येणाऱ्या काळात मोठा निधी देण्याची सभापती महोदय आवश्यकता आहे आणि सरकारने हे करावं अशा प्रकारची विनंती सभापती आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो. सभापती महोदय, वेगवेगळ्या पद्धतीनं मराठवाड्याचे विषय मी याच्यात आता जात नाही डिटेल्समध्ये. वेगवेगळे विषय, मग परभणीचा वेगळे विषय, धाराशिवचे वेगळे विषय. परभणीचा जो वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता दिली त्याला अजून 1 रुपया नाही. वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी तर दिली सरकारने, परंतु याच्या बांधकामासाठी जवळपास 400 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. परंतु अजून याला कोणत्याही प्रकारचा निधी सभापती महोदय देत नाही. हॅमच्या माध्यमातून जे रस्ते आहे, या रस्त्याला सुद्धा सरकारने बजेटमध्ये तर म्हटलं हॅमसाठी मोठी प्रोव्हिजन, मोठ्या घोषणा झाल्या हॅमच्या रस्त्याला, परंतु प्रत्यक्षात काही ठिकाणी सुरुवात झाली, परंतु महाराष्ट्रात मेजॉरिटीनं अजूनही हायब्रिड अम्युनिटीचे रस्ते कोणत्याही प्रकारे
मोठ्या प्रमाणावर सभापती महोदय सुरू झालेले नाही आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयात सरकार कशा पद्धतीनं काम करतं, सरकारला याची गरज आहे का नाही आहे, परंतु सरकार बेसिक पायाभूत सुविधेकडे दुर्लक्ष करतं. अशा प्रकारची सभापती महोदय आवश्यकता आहे. सभापती महोदय, संभाजीनगर शहरामध्ये एक मोठी पिण्याच्या पाण्याची योजना समांतर जलवाहिनी नावाने सुरू झालेली आहे. याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे. मागच्या काळामध्ये उद्धवजींचं सरकार असताना याच्यात महानगरपालिकेचा वाटा 800 कोटी रुपये 500 कोटी रुपये सरकार देणार अशी घोषणा केली होती. मधल्या काळामध्ये राज्य सरकारने 800 कोटी रुपये सॉफ्ट लोन देण्याची घोषणा केलेली आहे. परंतु या बजेटमध्ये हे सॉफ्ट लोन संभाजीनगर महापालिकेला 800 कोटी रुपयाचं दिलं गेलेलं नाहीये. आणि म्हणून हे सॉफ्ट लोन सुद्धा या महानगरपालिकेला खरं तर अनुदान दिलं पाहिजे. खरं तर अनुदान दिलं पाहिजे. कोणत्याही महापालिकेची आताच्या घडीला आर्थिक स्थिती मजबूत नाहीये. खरं तर या महापालिकेला 800 कोटी रुपये राज्य सरकारने दिलेच पाहिजे. परंतु मागच्या काळात राज्य सरकारने महापालिकेशी चर्चा करून सॉफ्ट लोन देण्याचं मान्य केलं होतं. परंतु अजूनही हे सॉफ्ट लोन काही सरकारने दिलेलं नाही. अशा प्रकारची सभापती महोदय स्थिती आहे. आपण सभापती, या सगळ्या बजेटचा जर आपण विचार करत असाल तर ज्या पद्धतीनं काही काही आर्थिक स्तोत्र आहे. आता मागच्या काळामध्ये लॉटरी, ही लॉटरी बंद करावी म्हणून टूम काही जणांनी काही अधिकाऱ्यांनी काढली होती प्रशासनातल्या. महाराष्ट्र राज्य लॉटरी विशेषतः महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करायची आणि कोणती चालवायची? नागालँड चालवायची, मणिपूर चालवायची. ती इथं चालती आणि महाराष्ट्र लॉटरी का चालत नाही? पण राज्य सरकार अशा उत्पन्नाच्या स्तोत्राकडे दुर्लक्ष करतं. सभापती महोदय, राज्य सरकार अशा उत्पन्नाचे जे स्तोत्र आहे याच्याकडं, कारण जवळपास ही महाराष्ट्र राज्य लॉटरी या राज्याला 1000 कोटी रुपयाचा महसूल देऊ शकते. या राज्यामध्ये केरळची लॉटरी चालते, बंगालची चालते, मणिपूरची चालते, नागालँडची चालते, चांगल्या पद्धतीनं चालते. परंतु महाराष्ट्र राज्य लॉटरी चालत नाही. याचाच अर्थ महाराष्ट्र राज्य लॉटरीमध्ये काम करणारे जे काही अधिकारी असेल यांनाच ही लॉटरी चालवायची का नाही चालवायची, अशा प्रकारचा सभापती महोदय प्रश्न मी आपल्या मार्फत या सरकारला करतो. कारण ही लॉटरी, मी लॉटरी अँगलने जात नाही, तर याच्यावर एक मराठी जवळपास लाखभर लोक, मराठी लोक याच्यावर रोजगार त्यांचा आहे आणि त्याच्यावरच मागच्या काळामध्ये एक बाधा येण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. सभापती महोदय, आपण सभापती महोदय, या बजेटमध्ये ज्या पद्धतीनं आवश्यकता होती तसं कोणत्याही प्रकारच्या व्यवस्था या बजेटमध्ये सभापती महोदय केलेली नाही. हे बजेट जर आपण पूर्णपणे बघितलं तर घोषणाबाज बजेट आहे. या बजेटच्या मार्फत सरकार सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकत नाही अशा प्रकारची स्थिती. सभापती महोदय, घोषणांचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, यांना मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे. ती कुठेही सभापती महोदय दिलेली याच्यामध्ये आढळत नाही. आणि म्हणून या सरकारने ज्या घोषणा केलेल्या आहे हा तुटीचा अर्थसंकल्प आहे. राज्याला काही गतीनं पुढे नेणारा अर्थसंकल्प नाही आहे. हा अर्थसंकल्प घोषणा करत असताना मला असं वाटतं राज्याला अधोगतीकडे नेणार आहे. हे राज्य महाराष्ट्र प्रगतिशील राज्य असताना आपण सातत्यानं म्हणतो की या राज्य देशामध्ये आघाडीवर असलेलं राज्य आहे, एक प्रगतिशील कल्याणकारी राज्य आहे. आणि म्हणून कल्याणकारी राज्य येणाऱ्या काळात सुद्धा त्याच पद्धतीनं राहण्याची आवश्यकता आहे. पण सरकार ज्या मानसिकतेतून काम करतं ती जर मानसिकता बघितली तर हा राज्याचा अर्थसंकल्प या राज्याला कर्जबाजारी करणार आहे. विकासाच्या प्रश्नाऐवजी, भांडवली विकासाच्या ऐवजी एक पायाभूत विकास करण्याच्या ऐवजी घोषणाबाज करणारा हा अर्थसंकल्प आहे. सभापती महोदय, येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाकडे आपल्याला मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मी डिटेलमध्ये मी बरंच त्याविषयी बोललेलो आहे. परंतु मला असं वाटतं ज्या या बजेटमध्ये घोषणा केलेल्या आहे, अनेक घोषणा आहे. याच्यात आता मार्केट कमिटीची एक घोषणा आहे. गाव तिथे, तालुका तिथे मार्केट कमिटी, बऱ्याच मार्केट कमिटी आहे. तिथे ना ओटे, ना पाणी आहे, ना शेतकऱ्याला बसायची व्यवस्था आहे. अशा पद्धतीनं सभापती महोदय स्थिती आहे. लखपती दिदीत आपल्याला माहिती आहे, नुसते लखपती दिदी घोषणा आहे. पर्यटन धोरण, मागच्या काळात पर्यटन स्थळच दुसऱ्या खाजगी संस्थेला देण्याचं धोरण डिक्लेअर झालंय. सभापती महोदय, अजून कोणी घेतलं नाही. पण राज्यातले जे महत्वाचे पर्यटन स्थळ आहे हेच दुसऱ्याला देण्याचं आहे सुरू आहे. शक्तिपीठाला जनतेचा विरोध असतानाही मला असं वाटतं सरकार हे शक्तिपीठ ताकदीनं करण्याचा प्रयत्न करते. सभापती महोदय, लाडक्या बहिणीच्या विषयी मी आधीच बोललेलो आहे. दावोस विषयी या सरकारने मोठ्या घोषणा केल्या. 64 ठिकाणच्या कंपन्या, त्यातल्या 64च्या 44 या मंत्रालयाच्या बाहेर गेलं तर आजूबाजूला त्यांच्या ऑफिसच्या 44 कंपन्याची अशी प्रकारची स्थिती आहे. आणि म्हणून या राज्याला फसवण्याचं काम
हे सरकार करतंय. या राज्याला फसवणारं हे सरकार या राज्याला आर्थिकदृष्ट्या देशोधडीला नेत असताना या सरकारने एक शेवटची एक ओळ म्हटलेली विकासाचा संकल्प, विकासाचा ध्यास, मनी धुरास. मी याला सांगतो, स्वार्थच या सरकारचा संकल्प आहे. स्वार्थच संकल्प, स्वार्थाचाच ध्यास. स्वार्थच संकल्प, स्वार्थाचाच ध्यास. राज्य लुटण्याला देऊन या गती, राज्य लुटण्याला देऊन या गती, साधू या प्रगती वेगातची. मिळवून या सारे राज्य लुटू, मिळवून या सारे राज्य लुटू, राज्य लुटू चला, राज्य लुटू चला, राज्य लुटू चला. अशा मानसिकतेतून हे बजेट बनलेलं. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.